उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता राज्यात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे या दोघांमध्ये मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे। या दोन बड्या नेत्यांच्या भेटीमुळे शरद पवार गट सत्तेत सामील होणार का याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे। यावरच राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। माजी आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर विधान केलंय। देशाच्या आणि एकंदरीतच राज्याच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात। आज आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकांच्या भाजपांमध्ये जाण्यास विरोध आहे, मात्र खासदार कोल्हे यांनी यावर सूचक विधान केले असल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय। तर पवार साहेब हे जायचं असल्यास ते काँग्रेस सोबत न जाता सत्तेत सहभागी होऊ शकतात, अशी शक्यताही मिटकरी यांनी व्यक्त केली आहे। सत्तेसोबत जाणे हे मोठे शहाणपण ठरू शकते असेही मिटकरी म्हणाले। तर सध्या सत्तेत सहभागी असलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांच्यासाठी खुला असल्याचं त्यांनी म्हटलंय। पवार साहेबांना राजकीय आकलन आहे। पवार साहेब हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत। एनडीए मध्ये जातील किंवा काँग्रेस सोबत पक्ष विलीन करतील ह्या जरी सध्या चर्चा असल्या, पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या एकंदरीत राजकारणाच्या हिताचा निर्णय पवार साहेब घेऊ शकतात, तशी शक्यता नाकारता येत नाही। मागे पुलोतचं सरकार स्थापन करताना सुद्धा साहेबांनी असे धक्कादायक निर्णय घेतले होते। आज भाजपमध्ये प्रत्यक्ष न जाण्याला आमदार रोहित पवारांपासून अनेक लोकांचा विरोध आहे, पण खासदार अमोल कोल्हे साहेबांनी नंतर मात्र त्याला ग्रीन सिग्नल दिल्याचं आपण सर्वांनी महाराष्ट्रात पाहिलं की आम्हाला जर संधी मिळाली किंवा सन्मान झाला तर आम्ही नक्की विचार करू, असं त्यांनी म्हटलं होतं। 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये ज्यांना ज्या महायुतीमधल्या 3 घटक पक्षामध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांना होता येतं। मला असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेससोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे पुढे काँग्रेसला भविष्य नाही आहे। आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे। त्यामुळं एनडीए मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे। आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करतोय। जर खासदारांचं ऑपरेशन टायगर सारखं ऑपरेशन होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच राष्ट्रवादी हे स्वतःचा परिवार आहे, घर आहे, त्यामध्ये त्यांचं कधीही स्वागत असेल, जेणेकरून वर एनडीए पण मजबूत होणार आणि राज्यात महायुतीचं सरकार पण स्थिर स्थावर राहणार।